6 कोटी रुपयांची कोकेन पोटात ठेवून तस्करी करणाऱ्याला मुंबई विमानतळावर BRI केले अटक। राज्यात नवे 62 कोरोना रुग्ण। राज्यामध्ये सक्रिय 456 कोरोनाचे रुग्ण। जनतेला सतर्कतेचा इशारा। तानाजी सावंत यांनी 10,000 कोटी रुपयांचा अँब्युलन्स टेंडर घोटाळा केला। विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 22 जानेवारीला सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या ताहाराबाद येथील घाटामध्ये 2 मोटरसायकलचा भीषण अपघात। एकाची प्रकृती चिंताजनक, 2 गंभीर जखमी। महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे ऋषी पांडे या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक। अहमदनगर शहरातील 12.5 एकर जमीन मूळ मालकाला मोजून देण्याची प्रक्रिया सुरू। अतिक्रमण धारक हवालदिल। नाशिकमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित। मुख्याध्यापक आणि इतर सहकारी शिक्षकांवर कारवाई। रत्नागिरीच्या मंडणगड शहरामध्ये एका ट्रॅक्टरमध्ये सापडल्या जिलेटिनच्या 153 कांड्या। राजस्थानमधील एक जण पोलिसांच्या ताब्यात।